नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सिरीज. आज आपण बघणार आहोत की EPCs नेमका काय असतात. EPC म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, जे की तुमचं कॉमर्स डिपार्टमेंटच्या आतमध्ये ॲज अ NGO म्हणून त्या ठिकाणी काम करतं आणि एक्सपोर्टरसाठी मेनली त्या ठिकाणी ते वर्कआउट करतं. सो अशा भारतामध्ये आपल्या 28 टाईपचे EPCs आहेत. तुमचे प्रोडक्ट इंडस्ट्री असो, सर्व्हिस इंडस्ट्री असो, प्रत्येकसाठी तुमच्या वेगळे वेगळे EPCs त्या ठिकाणी डिफाईन झालेले आहेत मित्रांनो. सो याच्यामध्ये काय नाही नेमकं की तुमचं जे प्रोडक्ट आहे, जसं एक्झाम्पलसाठी मी म्हटलं की माझं एक ॲग्री कमोडिटी आहे, ज्वेलरीमध्ये काम करतो आहे, किंवा मी एखाद्या केमिकलच्या प्रोडक्टमध्ये काम करतो आहे, इंजिनिअरिंग गुड्समध्ये काम करतो आहे, तर मला त्या पर्टिक्युलर प्रोडक्टच्या अंडरमध्ये मला EPC घेणं अनिवार्य आहे. सो EPC काय करतं ना, तुम्हाला RCMC नावाचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इश्यू करून देतं त्या पर्टिक्युलर कमोडिटीच्या अंडरमध्ये येणाऱ्या त्या EPCसाठी. सो बेसिकली काय आहे, जसं मी म्हटलं की मला अपेडा नावाची EPC लागत असेल, तर अपेडा हे तुमचं ॲग्री रिलेटेड जे प्रोडक्ट असेल त्याच्यासाठी कामी पडतं. तर तुम्हाला RCMC जे असेल, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला कोण देईल, अपेडा EPC त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देईल. तर अशा टाईपच्या 28 EPCs आहेत प्रोडक्ट आणि सर्व्हिसमधल्या. तुम्ही ज्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये काम करत असाल, एक्सपोर्ट करायचं असेल, या सर्टिफिकेटशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सो खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि बेसिकली काय आहे याच्यामध्ये की हे EPCs काय काम करतं, EPCचं एवढं इम्पॉर्टन्स काय, कारण की EPCs तुम्हाला बेसिकली रोडटेप आणण्यासाठी मदत करतं. जे पण तुम्हाला एक्सपोर्ट ड्युटी लागली असेल तर ते तुम्हाला EPCच्या माध्यमातून त्या ठिकाणी परत येतं. दुसरी गोष्ट म्हणजे की EPCs हे वर्ल्ड वाईड तुमचं या ठिकाणी झालेलं आहे, स्प्रेड झालेलं आहे. सो बेसिकली तिथं असं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी काही एक्झिबिशन्स असतील तर ग्लोबल वायरचा डेटासुद्धा असेल तर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये भेटू शकतो. आणि थर्ड गोष्ट म्हणजे सगळ्यात मेनली लीगल किंवा इलिगल ज्या पण ॲक्शन्स असतील तुमच्या रिलेटेड ट्रेडच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम जे असेल ते EPC करतं पर्टिक्युलरली. सो एवढे इम्पॉर्टन्स हे EPCचं आहे. सो विनंती करतो की तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर प्रोडक्टमधल्या EPCच्या किंवा RCMC ऑफिसला तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर त्यांचे फीडबॅक्स घ्या आणि सर्टिफिकेशन काढून तुम्ही तुमचा एक्सपोर्टचा जर्नी नवीन स्टार्ट करूया. सो धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण आता नेक्स्ट सिरीजमध्ये. थँक्यू.